बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। उल्हास नदीची सध्याची पाणी पातळी 17.80 मीटरवर आहे। धोका पातळी 17.50 मीटर एवढी आहे। बदलापूर शहराला पुराचा धोका आता सध्या निर्माण झालेला आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। नदीने 20 मीटर पाणी पातळी गाठल्यास शहरात पूर येणार असतो। बदलापूर शहराला पुराचा धोका आता सध्या निर्माण झालेला आहे। बदलापूरमध्ये देखील जोरदार पाऊस होतोय। याच संदर्भातील आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचा प्रवाह वाढलेला आहे आणि उल्हास नदीच्या पुराचं पाणी आता कल्याण कर्जत राज्य महामार्गावर आलेलं आहे। मी सध्या बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान असलेल्या चामटोलीत आहे। इथे आपण पाहतोय कर्जतकडे जाणारा हा जो राज्य महामार्ग आहे त्याच्यावर संपूर्णपणे पाणी आलेलं आहे। इथे थोडंसं पाणी दिसतंय, मात्र पुढच्या बाजूला कासगावच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। ट्रक अर्धा बुडेल इतका मोठ्या प्रमाणात तिथे पाणी आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी हा सगळा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। बाजूनेच रेल्वे मार्ग सुद्धा जातोय, मात्र सुदैवानं अद्याप रेल्वे मार्गापर्यंत पाणी गेलेलं नाहीये। काही वर्षांपूर्वी याच चामटोली गावामध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस जी आहे ती पुराच्या पाण्यात अडकलेली होती। आता पुन्हा एकदा याच चामटोलीमध्ये पुराचं पाणी जे आहे ते रस्त्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे कर्जतकडे जाणारा हा जो राज्य महामार्ग आहे तो बंद झालेला आहे। आणि खबरदारीचा उपाय म्हणून सगळी जी वाहनं आहेत ती त्या बाजूला आपण पाहू शकतोय। काळूबाळू ढाब्याजवळ पोलिसांनी रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे आणि सगळी वाहनं तिथेच थांबवली जात आहेत। कुणालाही पुढे सोडलं जात नाही आणि त्यामुळे हा जो रस्ता आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे। पुराचं पाणी कधी ओसरेल यावरच आता हा रस्ता कधी सुरू होतो हे पाहता येईल। निनाद करमरकर, NDTV मराठी, चामटोली, बदलापूर।